गुड मॉर्निंग. आज केलं होतं मी आळूचं फतफत वेगळ्या पद्धतीने. आता वेगळ्या पद्धतीने का म्हणतेय मी थोड्या वेळात सांगते, पण जेव्हा ऑनलाईन भाजी ताजी ताजी मिळते ना तेव्हा मला खूप मजा येते आणि नॉर्मल भाजी वेगळ्या पद्धतीने करून बघायचा चेव येतो. आता आळूची पानं अशी ताजी टवटवीत मिळतील मला कधी वाटलंच नव्हतं आणि मी सध्या डाळीचं पीठ खात नाहीये म्हणून हा एक्सपेरिमेंट करून बघितला. आळूची पानं स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून चिरून घेतली आणि मग शेंगदाणे आणि आळूची पानं कुकरला लावून शिजवून घेतली. आता वेगळा एक्सपेरिमेंट म्हणजे डाळीच्या पिठाच्या ऐवजी मी खोबऱ्याचं वाटण घातलं होतं आणि मग वाटण्यासाठी ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि लसूण मिक्सर मधून वाटून घेतलं. मग पॅन मध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी आणि या वाटणाची फोडणी घालून सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि मग शिजलेली आळूची पानं हँड ब्लेंडरनी ब्लेंड करून ती फोडणीमध्ये घातली. आता हळद आणि लाल तिखट फोडणीमध्ये घालणं ऑप्शनल आहे, पण मला आणखीन टेस्टी करायची होती रेसिपी म्हणून मी ते ऍड केलं होतं. आता या आळूच्या फतफत्याला आणखीन टेस्टी करण्यासाठी त्यामध्ये शिजवलेले कॉर्न ऍड म्हणजे शिजवलेले कॉर्न, शिजवलेले शेंगदाणे आणि शिजवलेली आळूची पानं याचं कॉम्बिनेशन अमेझिंग दिसत होतं. आता नेहमी मी आळूच्या फतफत्यामध्ये चिंच घालते, पण यावेळेस मी एक्सपेरिमेंट म्हणून घातलं होतं आणि मग ऍड केला थोडासा गुळ आणि झाली आपली भाजी तयार. स्टाईलनी झालेली, त्यामुळे अमेझिंग लागत होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा.